प्यारे भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। प्यारे भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। प्यारे खान भाई आगे बढ़ो, प्यारे खान भाई आगे बढ़ो, प्यारे भाई आगे बढ़ो, प्यारे भाई आगे बढ़ो। अब आप बिना टाइम लगाते हुए प्यारे भाई को सुनेंगे। बस ठीक है। सिर्फ कांग्रेस को वोट देने वाले बना के रख दिए आपको, तो आपको इससे निकलना पड़ेगा और अपनी हैसियत बतानी पड़ेगी। 4 महीने बाद दूसरा चुनाव है, अगर तुम्हारे आगे पैर नहीं पकड़े तो मेरा नाम प्यारे खान नहीं। तो 19 तारीख को हम देंगे वोट गडकरी जी को। कितने लोग मेरे पास से सहमत है, हाथ उठाओ। चलिए, बहुत बहुत शुक्रिया। इंशाल्लाह जो भी आपका लीगल काम है, मैं पूरी कोशिश करूंगा कि आपका काम हो और आपको तकलीफ न हो, और आपसे हर कोई मिलने आता है। अभी क्या होता है, कोई भी वोट लेके चले जाता है, मिलने आता नहीं। आता है क्या? तो वो चीज हम बना रहे हैं क्या, जो गरीब लोग, मुसलमान लोग या अदर समाज के जो भी गरीब लोग हैं, वो जो वोट देते हैं उनसे कोई रास्ता ही कायम नहीं करता है, मिलने ही नहीं आता है। तो उस चीज पे काम करने की कोशिश कर रहे हैं। यहाँ के कारपोरेटर कौन है? इधर नहीं। गणेश कांदोड़े है, कांग्रेसी है, अच्छा, तो अब उनके पीछे थोड़ा सा काम के लिए आप लगे। बर्खास्त है, नहीं बर्खास्त है, बीजेपी वाले काम कर रहे बर्खास्त रहने के बाद भी। तो आप देखो, एक बात बताओ, क्या आपके पास बार्गेनिंग पावर नहीं, इसलिए गाली बकते हैं आपको। सही बात। बार्गेनिंग पावर रहेगा, उसके बाद ही आपके पास कोई आएगा। चलिए, शुक्रिया, अस्सलाम वालेकुम। आमची इच्छा अशी आहे की ही जागा अलॉटमेंट आहे आधी 1988 मध्ये, त्यानंतर इथे कोणी आलं राहिला नाही, आम्ही राहत आहोत। आमची अशी इच्छा आहे की NIT ने ही जागा आम्हाला अलॉटमेंट 2000 मध्ये केली होती। त्यानंतर इथे 2016 मध्ये महापूर आला, तिथे आमचे पूर्ण डॉक्युमेंट्स वाहून गेले। त्यामुळे त्यांनी हे आता 2012 मध्ये पुन्हा अतिक्रमण केलं। तेव्हा आम्ही नितीन गडकरी साहेबांकडे गेलो होतो, त्यांचं लेटर पण आहे माझ्याकडे। त्यानंतर त्यांनी 10 वर्ष थांबवलं, हे मान्यच आहे आम्हाला। 10 वर्ष इथं अतिक्रमण झालं नाही। त्यानंतर 2024 मध्ये 10 मेला अतिक्रमण झालं। इतकं झालं की मानसिक, शारीरिक आणि सांगता येणार नाही अशा पद्धतीने इथे अतिक्रमण झालं। आता आमची अशी इच्छा आहे की कुणीही म्हणजे कुणीही इथे आमच्या बरोबर, आमच्या सोबतीने आमचं समस्या ऐकून घेईन, आमच्या समस्याचं समाधान करेन, तरच आम्ही आता मतदान करू, नाही तर आम्ही आता मतदानावर बहिष्कार टाकणार आहोत। मिळालेली आहे। म्हणजे जेव्हा तुम्ही साहेबांकडे गेले, फक्त तुमच्याकडे आश्रय म्हणून गडकरी साहेब होते आणि त्यांनी तुम्हाला 10 वर्षापर्यंत स्थगिती दिलेली आहे। प्यारे खान साहेब आता प्रत्येक असं नाहीये की मुस्लिम समाजाचेच काम करत आहे म्हणून, कोणत्याही समाजातील लोक जे तळागाळातील आहेत, जे गरीब तबक्यातील लोक आहेत, त्यांच्या कामासाठी समोर आलेले आहेत। त्यांनी एकही मीटिंग कोणत्याही मोठ्या सोसायटीमध्ये, कोणत्याही मोठ्या लोकांच्या मधात घेतलेली नाही आहे। सगळ्या मीटिंग आमच्या ज्या झाल्या आहेत त्या मुस्लिम समाजामध्ये झालेल्या आहेत, तळागाळातील लोकांच्या मध्ये झालेल्या आहेत। तुमची जी समस्या आहे ती जिनाईन समस्या आहे, तुम्हाला पट्टे मिळालेले नाही, कारण ते याची स्थगिती दिली आहे। त्यांचंच काम प्यारे खानजी करत आहेत आणि प्यारे खानजींच्या शब्दाला तिथे मान आहे, त्यांच्या शब्दाला किंमत आहे। त्याच्यामुळे मी आणि प्यारे खानजी तुम्हाला हा भरोसा देतील। आम्ही तुम्हाला आता प्यारे खानजीला तुम्ही ऐकाल, ती तुमची समस्या शासकीय लेवलवरती त्याच्यामध्ये काय करता येईल ते गडकरी साहेबांसोबत बोलून या समस्येचं समाधान तुम्हाला नक्कीच मिळेल। परंतु तुम्ही जे ठरवलेलं आहे की आम्ही वोटिंग करणार नाही, वोटिंग केल्याशिवाय तुमचं समाधान होणार नाही आहे। तुम्हाला आधी वोटिंग करावं लागेल, आधी गडकरी साहेबांना
त्यांनी जे तुमच्यासाठी केलेलं आहे, 10 वर्ष तुम्हाला स्थगिती दिली आहे, तर तुमचं ते कर्तव्य बनते की तुम्ही त्याला वोटिंग करायला पाहिजेच. तुम्ही ही भाषा वापरू नका की आता आम्ही कोणाला वोटिंग करणार नाही. म्हणून आधी तुम्ही पुन्हा आज जे गडकरी साहेबांनी तुम्हाला दिलं ते परत करायची वेळ तुमच्यावरती आलेली आहे. तुम्ही ते दाखवा साहेबांना, त्यांचं ते वोटिंग करून त्यांना ते दाखवा की आम्ही तुमच्या सोबत आहोत. जेव्हा तुम्ही आपल्या मतांनी ते दाखवाल, प्यारे खान साहेब तुमची गॅरंटी घेतील आणि तुम्हाला त्यांच्या समोर बसवून शासकीय लेवलवरती, NIT लेवलवरती जी काही यंत्रणा हालवून काम करायचं आहे ते तुम्हाला करून देतील. नहीं, मैंने इसलिए मराठी में बोला कि मुझे ऐसा लगा कि यहाँ पे मराठी तबका भी है, इसलिए मैंने बोला. और वैसे भी मुझे बहुत खुशी होती है जब मैं मराठी में बात करता हूँ. मेरा पहले से शुरुआत इसी चीज की है. और आप लोग भी जो हम मुसलसल मीटिंग करते आ रहे हैं, जो मुस्लिम समाज के लिए प्यारे खान जी ने एक बीड़ा उठाया कि मेरा समाज बोलने वाला होना चाहिए, समाज के लोगों ने अपनी अपनी चीजों को समझना चाहिए, वो चीजों की मांग रखनी चाहिए, और उस हिसाब से वो निकले प्रचार के लिए. लेकिन उनको साथ देना पड़ेगा. आज हमारी बात रखने के लिए हमारे बीच में कोई ऐसा आदमी चाहिए. हम डायरेक्ट किसी के पास जा नहीं सकते, फिर हमको किसी न किसी को पकड़ना पड़ता है. तो आज हमारे पास में एक कौम का ऐसा मजबूत आदमी है जो हमारे घर तक आया हुआ है. कल आप लोग उनके घर तक जाके बोल सकते कि खान साहब आपने हमसे वादा किया था, हमने आपके बोलने पे वोटिंग किया है, तो अब हमारी ये समस्या हल कर दीजिए. और मैं आपको बताना चाहता हूं कि हमारा ये डिस्कस प्यारे खान साहब से हमेशा हो रहा है, रोज हो रहा है, कि ऐसा नहीं है कि ये वोट मांगने के लिए जो लोग आते हो 5 साल में एक बार आते हो और उसके बाद में आपको ढूंढना पड़ता है कि वो लोग कहाँ है. हमारी बात हो गई है कि इनका ऑफिस रहेगा, बाकायदा आप लोग एक समस्या लेके आओगे, आपके लिए वो समस्या हल कर दी जाएंगी. ये यहीं पे है, ये कहीं यहाँ से दिल्ली बंबई जाने वाले हैं नहीं. तो आपकी समस्या का निपटारा करने के लिए, आपकी समस्या सुनने के लिए इलेक्शन के बाद भी वो लोग अवेलेबल रहेंगे. तो इसलिए आप प्यारे खान साहब के साथ में उनकी जबान से उन्होंने बोली हुई हर बात को मानते चलिए और गडकरी जी को वोटिंग कीजिए. आपकी हर समस्या हल